तर मनसे नेते संदीप देशपांडे मंत्री उदय सामंत यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। एकीकडे फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट, दुसरीकडे मनसे नेते शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांच्या भेटीला जातात। त्यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे। एक महत्त्वाची अपडेट आहे। मनसे नेते संदीप देशपांडे मंत्री उदय सामंत यांच्या भेटीसाठी पोहोचतात। एक महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। एकीकडे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट होणं, दुसरीकडे संदीप देशपांडे आणि उदय सामंतांची भेट, याकडे आता सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत। मनसे आणि महायुतीच्या या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आता नवी काही समीकरणं समोर येतात का ते पाहणं महत्त्वाचं आहे। तर एकीकडे आज राज ठाकरे आणि फडणवीस यांची भेट झाली। तब्बल तासभर हॉटेल ताजलँड एंड मध्ये या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे। दुसरीकडे आता मनसेचे नेते संदीप देशपांडे हे शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांच्या म्हणजेच उदय सामंत यांच्या भेटीसाठी पोहोचतात। दरम्यान याच संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, काय सांगाल? एकीकडे राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट होते, दुसरीकडे लगेचच संदीप देशपांडे हे उदय सामंतांच्या भेटीला जातात। काय नेमका निष्कर्ष काढायचा? बघा, मनसेनं गेली लोकसभा निवडणूक लढली नाही, विधानसभा निवडणुकीत मनसेला भोपळाही फोडता आला नाही, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र अचानक मनसेला इतकं महत्व प्राप्त झालंय की एका बाजूला महायुतीचे नेते हे मनसेशी युती करण्यासाठी आग्रही आहे, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांचा पक्षही मनसेशी युती करण्यासाठी आग्रही आहे। त्यामुळे आज दिवसभरात ज्या भेटीगाठी होत आहेत आणि गेल्या 2 महिन्यात जे वातावरण शिवसेना मनसेमध्ये बघायला मिळतंय, शिवसेना युबीटी आणि मनसे यांच्यात जे बघायला मिळतंय, असं म्हणता येईल की मनसेचं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राजकीय बार्गेनिंग जोरदार सुरू आहे। आज सकाळी राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ताजलँड एंड मध्ये भेट घेतात। जवळपास 1.25 तास त्यांच्यात चर्चा होते। त्याआधी 2 महिने त्यांची म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रीकरणावर चर्चा जोर धरते। दिनेश, नक्कीच अगदी आत्ताच संदीप देशपांडे उदय सामंतांच्या भेटीसाठी पोहोचतायत। विनायक, तुमच्याकडे येतोय। श्रुती, बरोबर आहे। संदीप देशपांडे जे आहेत मनसेचे सरचिटणीस आहेत, त्याचप्रमाणे अमय खोपकर चित्रपट सेनेचे अध्यक्ष आहेत, हे दोघेही उदय सामंत यांच्या भेटीसाठी त्यांचं निवासस्थान हे मुक्तागिरी आहे त्या ठिकाणी आलेले आहे। एकीकडे आपण जर पाहिलं तर राज ठाकरे यांनी भेट जी आहे ती मुख्यमंत्र्यांची घेतली। मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर आता ही दुसरी भेट जी आहे ती या ठिकाणी उदय सामंत यांची होताना पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून उदय सामंत यांनी सुद्धा अनेक वेळा राज ठाकरे यांची भेट जी आहे ती घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली। शिवसेनेशी संबंध जे आहेत ते शिंदेंच्या शिवसेनेशी संबंध राज ठाकरेंचे सुद्धा चांगले पूर्वीपासून असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या अनुषंगानं ही काही भेट आहे का? कारण आपण जर पाहिलं तर मनसेचे जे प्रमुख सगळे नेते आहेत त्यांना महायुतीमध्ये कुठेतरी येण्याचा कल जो आहे तो मोठ्या प्रमाणात पहिल्यापासून आपल्याला पाहायला मिळाला। एकीकडे बँड्राची भेट तर दुसरीकडे मनसेचे 2 प्रमुख नेते जे आहेत ते मंत्री उदय सामंत यांचं निवासस्थान मुक्तागिरी आहे त्या ठिकाणी भेटीसाठी आलेले पाहायला मिळतात। आतमध्ये हे दोन्ही नेते जे आहेत ते गेलेची माहिती सध्या मिळते। त्यामुळे साहजिकच मनसे पक्ष जो आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाईल अशी चर्चा गेल्या काही दिवसापासून आपल्याला पाहायला मिळत होती, परंतु आज मात्र एक वेगळं ट्विस्ट जे आहे ते राज्याच्या राजकारणात तयार झालेलं पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली तर दुसरीकडे मनसेचे जे प्रमुख नेते आहेत ते उदय सामंत यांच्या निवासस्थानी आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे साहजिकच मनसे जे आहे ते आता महायुती सोबत जाणार आहे का किंवा बाहेरून पाठिंबा घेऊन मनसे येणाऱ्या निवडणुकीमध्ये सामोरे जाणार आहे, या सगळ्या चर्चा सध्या सुरू आहेत। परंतु भेटीगाठी ज्या आहेत ते मनसे नेत्यांच्या सुद्धा आता वाढलेल्या पाहायला मिळत आहेत। नक्कीच विनायक, अपडेट्स